नागपूरमध्ये अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग अड्ड्याचा भांडाफोड करण्यात आला। एलपीजी सिलेंडरमधून कारमध्ये गॅस भरणं सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या सहाय्याने जिल्हा अन्न पुरवठा विभागाने ही कारवाई केली। 33 सिलेंडर, एक कार, 2 ऑटो, 15 लाखांचा मुद्देमाल असा सगळा ऐवज यामध्ये जप्त करण्यात आलाय। नागपूर पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। बातमी आपण पाहतो नागपूरमध्ये अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग अड्ड्याचा भांडाफोड हा करण्यात आलेला आहे। पोलिसांसोबत अन्नपुरवठा विभागाने ही संयुक्त कारवाई केली। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। जितेंद्र, नेमकं काय घडत होतं या अवैध अड्ड्यावर? आपल्याला माहित आहे की एलपीजी सिलेंडर हे घरगुती वापरासाठी असतात, मात्र याचा व्यापारिक जेव्हा व्यावसायिक वापर केला जातो ते करणे गैरकायदा आणि अवैध आहे। याच निमित्ताने कारमध्ये जे एलपीजी सिलेंडरवर जे कार चालतात, गॅसवर चालतात, त्या कारमध्ये घरगुती सिलेंडरच्या वापराचे जे सिलेंडर असतात त्यातून रिफिलिंग करण्याचा हा अवैध अड्डा सुरू होता। यशोधरा नगर हद्दीतील जे कुंदनलाल गुप्ता नगर आहे, इथे हे अड्डा सुरू असल्याची माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली होती। त्यामुळे अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये हा जो अड्डावर आहे ती धाड मारण्यात आली आणि यातील 33 सिलेंडर जप्त करण्यात आले, काही साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। नागपूरमधली ही बातमी आपण पाहतोय। Thank you.